नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती या YCMच्या अभ्यास केंद्रातील मी समंत्रक डॉक्टर ज्योतिराम घाडगे आपल्या सर्वांचं पुनश्च या लेक्चरमध्ये स्वागत करतो। TYBA इकॉनॉमिक्स 275 या विषयाचा हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये आज आपण भारतीय शेती व्यवसायाची वैशिष्ट्ये आणि आर्थिक विकासामध्ये शेतीचे असलेले स्थान अभ्यासणार आहोत। सर्वप्रथम आपण भारतीय शेती व्यवसायाची वैशिष्ट्ये समजून घेऊया। खरं तर जो काही भारतीय शेती व्यवसाय आहे हा ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माहीत आहे। या शेती व्यवसायाचं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अत्यंत पुरातन व्यवसाय। भारतीय शेती व्यवसाय हा अत्यंत पुरातन व्यवसाय आहे। शेती व्यवसायाला प्रारंभ केल्यामुळे खऱ्या अर्थाने प्रारंभीच्या भटक्या तसेच शिकारी अवस्थेत असणाऱ्या मानवाला एक प्रकारचं स्थैर्य प्राप्त झालेलं आहे। मानवाच्या अस्तित्वापासून हा व्यवसाय करण्यात येतो आणि म्हणून भारतीय शेती व्यवसाय हा अतिशय पुरातन व्यवसाय समजला जातो। या शेती व्यवसायाचं दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या शेती व्यवसायामध्ये पर्याय उपलब्ध असतात। आता शेती व्यवसायामध्ये पर्यायामध्ये एकाला दुसरा पर्याय म्हणजे शेती व्यवसायामध्ये जी काही उत्पादन शेतकऱ्याकडून घेतलं जातं हे उत्पादन केवळ एका प्रकारचं नाही तर अनेक प्रकारची उत्पादन घेतली जातात। अलीकडच्या काळातील शेतीचा जर विचार केला तर या शेती व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विविधीकरण झालेलं आहे। सध्या या शेती व्यवसायाकडे केवळ उदरनिर्वाहाची शेती म्हणून पाहिली जात नाही तर व्यापारी शेती म्हणून याकडे पाहिली जात आहे। अर्थातच या शेतीकडे उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीने जर पाहिलं जात असेल तर साहजिकच अशा प्रकारची पिकं घेतली जातील की जेणेकरून अधिक उत्पन्न शेतकऱ्याला प्राप्त होईल आणि म्हणूनच शेती व्यवसायामध्ये अनेक प्रकारची पिकं घेतली जातात आणि त्या दृष्टीने शेती व्यवसायाचं विविधीकरण आज आपल्याला पाहता येत आहे। या शेती व्यवसायाचं दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उत्पादन घटकाचे वैशिष्ट्य। कोणत्याही वस्तूचं उत्पादन करण्यासाठी 4 उत्पादन घटकाची आवश्यकता असते, जसे की भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक। या 4 उत्पादन घटकाशिवाय उत्पादन तयार करता येणं अशक्य असतं। अर्थातच हे 4 उत्पादन घटक कोणत्याही वस्तूचं उत्पादन घेण्यासाठी आवश्यक असतात। या 4 उत्पादन घटकापैकी भूमी अर्थातच जमीन हा जो काही घटक आहे हा घटक मात्र 3 घटकापेक्षा काही बाबतीत वेगळा आहे। उपलब्ध जमिनीचा खरं तर अधिक प्रकर्षाने उपयोग करता येतो। चांगल्या प्रतीची बी बियाणे तसेच खते इत्यादींचा वापर करून त्याद्वारे शेतकऱ्याला उत्पादन वाढवता येतं। ज्याप्रमाणे श्रमिक हा गतिशील आहे म्हणजे ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेशन करू शकतो।
त्याप्रमाणे भूमी हा घटक मात्र गतिशील नाही. म्हणजे जमीन ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उचलून नेता येत नाही, दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. जसा श्रमिक मायग्रेशन करतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कामानिमित्त जातो, त्याप्रमाणे शेती हा घटक मात्र गतिशील नाही. जो पुढचा वैशिष्ट्याचा भाग आहे तो म्हणजे खाजगी संघटन. खरं तर भारतामध्ये सामूहिक पद्धतीची पण शेती केली जात आहे, सहकारी तत्वावर सुद्धा शेती केली जात आहे. परंतु सर्वात जे मोठं प्रमाण आहे ते म्हणजे खाजगी संघटन. म्हणजे वैयक्तिक मालकी आहे शेतीवर. जी काही मालकी आहे ती मालकी मात्र कशी आहे, वैयक्तिक आहे. म्हणजे कुठल्या तरी एका व्यक्तीची मालकी या शेतीवर आहे. आणि म्हणूनच अशी व्यक्तीची वैयक्तिक मालकी असल्या कारणामुळं भारतीय शेतीला खाजगी संघटन म्हणून संबोधलं जात आहे. जे पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे धोका आणि अनिश्चितता. खरं तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे की भारतामध्ये जो काही शेती व्यवसाय आहे, हा शेती व्यवसाय बऱ्यापैकी निसर्गावर अवलंबून आहे. जे शेतीसाठी किंवा शेतीमध्ये उत्पादन घेण्यासाठी इतर घटकांच्या बरोबरच पाणी हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. पाण्याविना शेती केली जात नाही, करता येत नाही. आणि म्हणूनच भारतातील पावसाचं प्रमाण, मान्सून पाऊस जर विचारामध्ये घेतला तर आपल्याला म्हणावं लागेल की भारतीय शेती ही निसर्गावरच खऱ्या अर्थाने अवलंबून आहे. आणि त्यामुळं शेती व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धोका आणि अनिश्चित असतो. जे पेरणी केलेली आहे परंतु उत्पादन प्राप्त होईलच असं मात्र नाही. पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडला तरी उत्पादन निश्चित प्राप्त होत नाही, किंवा पाऊस जर कमी पडला, पुरेसा पडला नाही तरीसुद्धा उत्पादन निश्चित प्राप्त होत नाही. आणि म्हणूनच हा जो भारतीय शेती व्यवसाय आहे, हा शेती व्यवसाय याच्यामध्ये धोका मोठ्या प्रमाणामध्ये आहे, अनिश्चितता मोठ्या प्रमाणात आहे. या शेती व्यवसायाचं पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे घटत्या फलाचा अनुभव. उत्पादनाच्या घटकापैकी इतर सर्व घटकाचं प्रमाण जर कायम ठेवलं आणि एका घटकामध्ये केवळ जर वाढ केली तर सरासरी आणि सीमांत उत्पादन हे घटत जातं. याला आपण काय म्हणतो, घटत्या फलाचा नियम म्हणतो. म्हणजे खऱ्या अर्थाने उत्पादन घटकामध्ये जर वाढ केली तर उत्पादनामध्ये वाढ होणं गरजेचं आहे. उत्पादन घटक जेवढ्या प्रमाणात वाढवलेला आहे तेवढ्या प्रमाणामध्ये जर उत्पादनामध्ये वाढ झाली तर प्रमाणित उत्पादन फल मानलं जाईल. परंतु परिस्थिती मात्र वेगळी आहे. औद्योगिक क्षेत्रापेक्षा शेती व्यवसायातली परिस्थिती वेगळी आहे. शेती व्यवसायामध्ये आणि उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा उत्पादन घटकामध्ये वाढ केल्यास उत्पादनामध्ये वाढ होते, मात्र उत्पादन घटक ज्या प्रमाणात वाढवलेला आहे त्या प्रमाणामध्ये मात्र उत्पादन वाढत नाही. आणि म्हणून ह्या दोन्ही क्षेत्रामध्ये घटत्या फलाचा अनुभव येतो. मात्र उद्योग व्यवसायापेक्षा जो काही शेती व्यवसाय आहे याच्यामध्ये मात्र तुलनेने मोठ्या प्रमाणात घटत्या फलाचा अनुभव आपल्याला दिसून येतो. जे पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे घटते महत्त्व. वास्तविक मानवाला आवश्यक असणाऱ्या अन्नधान्याचं उत्पादन करण्याचं
जे काही महत्त्वपूर्ण कार्य हे शेती व्यवसायामध्ये जरी केलं जात असलं तरी आजकालच्या परिस्थितीमध्ये हा जो काही भारतीय व्यवसाय आहे तो अनेकांच्या दृष्टीने हा कमी महत्त्वाचा वाटत आहे. अर्थव्यवस्था ज्याप्रमाणे प्रगती करते किंवा विकसित होते तसतसं शेती व्यवसायाचं महत्त्व कमी होत जातं. खरं तर 1857मध्ये एंजेल या अर्थतज्ञाने आपला जो एंजेलचा नियम म्हणून आज जो ओळखला जात आहे त्या नियमामध्ये उल्लेख केलेला आहे की जसजशी व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये वाढ होत जाते तसतसे त्या व्यक्तीच्या अन्नावरील खर्चाचे प्रमाण कमी होत जाते. उत्पन्न वाढीमुळे अन्नधान्याच्या तुलनेत उद्योग आणि सेवा क्षेत्रातील वस्तू आणि सेवांना मागणी मात्र वाढली जाते. विकसित देशामध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नात शेती आणि सेवा क्षेत्रांचा वाटा मोठा आहे. अर्थव्यवस्था विकसित होत असताना शेती व्यवसायाचं महत्त्व हे कमी होत असलेलं दिसून येतं. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये शेती व्यवसायाला पूर्वी इतकं महत्त्व दिलं जात नाही. जे पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आर्थिकेतर घटकांचा प्रभाव. जो भारतीय शेती व्यवसाय आहे या शेती व्यवसायात हा आर्थिक बाबीपेक्षा आर्थिकेतर बाबींचा मोठा प्रभाव पडतो. म्हणजे आर्थिक घटकापेक्षा जे आर्थिक घटक नाहीत म्हणजे जे आर्थिकेतर घटक आहेत अशा घटकांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो. उदाहरणार्थ पहा, शेतकऱ्याजवळील जमीन ही कितीही लहान जरी असली तरी ग्रामीण भागात स्वतःची जमीन असणं हे एक प्रतिष्ठेचं मानलं जातं आणि त्यामुळे सामूहिक शेतीसारख्या प्रयोगासाठी शेतकरी स्वतःच्या जमिनीवरील हक्क सोडत नाही. म्हणजे आर्थिकेतर घटक याचा जो प्रभाव आहे हा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये दिसून येतो. जे पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे किंमत वाढीचा उत्पादनावर तितकासा परिणाम होत नाही. खरं तर किंमत आणि तयार केलं जाणारं उत्पादन याच्यामध्ये खूप जवळचा संबंध आहे. जर उत्पादनाला अधिक किंमत प्राप्त होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनामध्ये वाढ होत असते. परंतु ही गोष्ट मात्र कुठं अनुभवायला येते तर उद्योग व्यवसायामध्ये अनुभवायला येते. शेती व्यवसायामध्ये मात्र याचा अनुभव तितकासा येत नाही. कारण भारतीय शेती ही मात्र मान्सूनवर अवलंबून आहे, निसर्गावर अवलंबून आहे. आणि त्यामुळं जरी किंमत जरी वाढली, एखाद्या अन्नधान्याची किंमत जरी वाढली तरी उत्पादन जर वाढवण्यात आलं तरी त्याचा लगेच किमतीवर परिणाम होत असतो, किंमत घटण्यावर लगेच परिणाम होत असतो. दुसऱ्या बाजूला किंमत वाढलेली आहे म्हणून उत्पादन त्वरित करता येत नाही, त्वरित निर्माण करता येत नाही. जसं उद्योग व्यवसायामध्ये किंमत वाढल्यानंतर उत्पादन अधिक वाढवता येतं आणि वाढत्या किमतीचा फायदा घेता येतो, तसं शेती व्यवसायामध्ये मात्र करता येत नाही. कारण उत्पादनाची किंवा बियाण्याची पेरणी केल्यानंतर उत्पादन प्राप्त करण्यासाठी काही वेळ जावा लागतो आणि त्यामुळं वाढीव किमतीचा फायदा शेतकऱ्याला त्वरित घेता येत नाही. आणि म्हणूनच किंमत वाढीचा उत्पादनावर विशेषतः शेती उत्पादनावर तितकासा परिणाम होत नसल्याचा दिसून येतो. जे पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शास्त्रीय व्यवस्थापन. खरं तर पूर्वीच्या काळामध्ये शेती ही परंपरागत पद्धतीने केली जात होती. आजही शेती काही प्रमाणामध्ये जरी आधुनिक पद्धतीने केली जरी जात असली तरी मोठ्या प्रमाणामध्ये ही परंपरागत पद्धतीने शेती केली जात आहे. फरक इतकाच आहे की आज काही प्रमाणामध्ये काही शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा, आधुनिक ज्ञानाचा
उपयोग घडवून आणत आहेत, वापर करीत आहेत. आणि त्यामुळे भारतीय शेतीला जरी मोठ्या प्रमाणामध्ये शास्त्रीय व्यवस्थापनाचं स्वरूप प्राप्त झालं नसलं तरी काही प्रमाणामध्ये मात्र हे शास्त्रीय व्यवस्थापनाचं स्वरूप प्राप्त झालं आहे असं म्हणण्यास हरकत नाही. अर्थात शेवटचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सरकारचा दृष्टिकोन. खरं तर अलीकडच्या काळामध्ये शेतकऱ्यासाठी अर्थात शेतीसाठी सरकार लक्ष देत आहे, सरकार लक्ष देऊ पाहत आहे. शेतीला सर्वात महत्त्वाचा आवश्यक असणारा जो घटक आहे तो म्हणजे पतपुरवठा. हा पतपुरवठा हा वेळेवर आणि मोठ्या प्रमाणामध्ये व्हावा यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. भूविकास बँका असतील, व्यापारी बँका असतील, सहकारी बँका असतील किंवा पतसंस्था असतील, यांच्यामार्फत हा वेळेवर आणि मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज पुरवठा कशा प्रकारे होईल आणि शेतकऱ्यांची आर्थिक अडचण कशा प्रकारे दूर होईल यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आणि सरकारच्या या प्रयत्नाला यशसुद्धा प्राप्त होत आहे. अशा प्रकारे आपण आत्तापर्यंत भारतीय शेतीची जी काही वैशिष्ट्य पाहिली ती म्हणजे अत्यंत पुरातन व्यवसाय आहे. या शेती व्यवसायामध्ये पर्याय उपलब्ध आहे. उत्पादन घटकांबाबतीत वैशिष्ट्य पाहिलं, खाजगी संघटन पद्धती अस्तित्वात आहे. या व्यवसायामध्ये धोका आणि अनिश्चितता मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तसेच शेती व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घटत्या फलाचा अनुभव आपल्याला येतो. तसेच या शेती व्यवसायाचं अलीकडे महत्त्व घटलेलं आहे. आर्थिकेतर घटकांचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. किंमत वाढीचा उत्पादनावर तितकासा परिणाम होत नाही. लहान प्रमाणामध्ये शास्त्रीय व्यवस्थापन केलं जात आहे. आणि सर्वात शेवटचं वैशिष्ट्य पाहिलं म्हणजे अलीकडे सरकारचा शेती व्यवसायाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अनुकूल आहे. मित्रहो, यानंतर अतिशय एक महत्त्वपूर्ण घटक आहे आणि तो म्हणजे भारताच्या आर्थिक विकासामध्ये शेती व्यवसायाचं असलेले स्थान. म्हणजे भारतीय शेती व्यवसाय हा आर्थिक विकासासाठी कसा योग्य आहे. अर्थातच थोडक्यामध्ये आपण जाणून घेतोया की शेती क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाटा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये भारतात आहे. 1950-51 मध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा वाटा हा 57% होता. परंतु अलीकडे याचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे. हे प्रमाण अलीकडे 16 ते 17% वर येऊन पोचलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, यावरून तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की 57% असलेला वाटा हा 17-18% पर्यंत घटलेला आहे. म्हणजे शेती व्यवसायाचं महत्त्व कमी झालं आहे का? उलट राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा असलेला वाटा कमी होणं हे खरं तर फायद्याची गोष्ट असते. कारण जे काही प्रगत देश आहेत, उदाहरणार्थ युनायटेड किंगडम, या युनायटेड किंगडमचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा असलेला वाटा 2% केवळ आहे. परत अमेरिकनचा वाटा हा 3% आहे. ऑस्ट्रेलियाचा वाटा 5% आहे. तर कॅनडाचा वाटा केवळ 4% आहे. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा असलेला वाटा जो आहे तो जर घटत गेला तर खऱ्या अर्थाने जी अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था प्रगत होत जाते आणि जो काही देश आहे तो विकासाच्या दिशेने मोठ्या प्रमाणामध्ये वाढ करू पाहतो. आणि त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा वाटा हे घटत जाणं हे त्या देशाच्या दृष्टीने फायद्याची गोष्ट आहे. तरीसुद्धा आपण पाहिलं की आज भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा असलेला जो वाटा 17 ते 18% आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. अर्थातच त्यामुळे आर्थिक विकासाच्या दृष्टीने शेती व्यवसाय हा महत्त्वपूर्ण आहे. आर्थिक विकासामध्ये असलेलं शेतीचं स्थान या बाबतीमध्ये दुसरा भाग आहे तो म्हणजे रोजगारीचं प्रमाण. खरं तरी आजही मोठ्या प्रमाणामध्ये शेती व्यवसायामध्ये हा श्रमिक गुंतलेला आहे. जवळपास 54 ते 55% लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. रोजगाराच्या संधी शेती व्यवसायामध्ये निर्माण होत आहेत आणि त्यामुळं आर्थिक विकासामध्ये शेतीचं स्थान महत्त्वपूर्ण आहे. औद्योगिक विकास होण्यासाठी या औद्योगिक क्षेत्राला वेळेवर आणि पुरेसा कच्चा माल
हा खऱ्या अर्थाने शेती व्यवसायामध्येच उत्पादित होत आहे आणि त्यामुळं औद्योगिक विकासाच्या दृष्टीने शेती व्यवसायाचा विकास होणं तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रहो, आर्थिक विकासामध्ये हा शेती व्यवसाय औद्योगिक क्षेत्राला एक प्रकारे सहाय्य करत आहे आणि त्यामुळं आर्थिक विकासामध्ये शेतीचं स्थान महत्त्वाचं आहे. अनेक घटक आहेत, त्यापैकी एकच घटक आपण समजून घेऊया आणि तो म्हणजे शेवटचा परकीय चलन प्राप्ती. आज शेतीकडे फक्त उदरनिर्वाहासाठी शेती म्हणून पाहिलं जात नाही, तर उत्पन्न प्राप्तीसाठी शेती म्हणून पाहिलं जात आहे. शेती व्यवसायामध्ये तयार केलं जाणारं जे काय उत्पादन आहे, विशेषतः फुलशेती असेल, फळशेती असेल, हे उत्पादन आज मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट होत आहे, निर्यात होत आहे आणि त्यामुळं भारतीय शेतकऱ्याला परकीय चलन प्राप्त होत आहे, भारत सरकारला परकीय चलन प्राप्त होत आहे. म्हणजे परकीय चलन शेती व्यवसायापासून प्राप्त होत असल्या कारणामुळं आर्थिक विकासामध्ये या भारतीय शेतीचं स्थान महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे मित्रहो, आजच्या लेक्चरमध्ये भारतीय शेती व्यवसायाची वैशिष्ट्ये आणि आर्थिक विकासामध्ये शेती व्यवसायाचं असलेलं स्थान हे आपण समजून घेतलेलं आहे. आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. धन्यवाद.